नमस्कार. आज आपण बघणार आहोत बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडी. बीड जिल्ह्यामध्ये कोण बाजी मारणार? पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे की वंचितचे अशोक हिंगे पाटील? आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विश्लेषण करणार आहोत. काय मुद्दे इथे विकासाचे मुद्दे, काय राजकीय समीकरण व जातीय समीकरण इथं इम्पॅक्ट पडतो का? आपण याच विषयावर या मुद्द्यावर आपण चर्चा करणारच आहोत. तत्पूर्वी मी सतीश जगताप न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे. न्यूज इंडिया चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या युट्यूब चॅनलवर सामाजिक, राजकीय व शैक्षणिक घडामोडीची सर्वात प्रथम बातमी आपल्याला युट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. चला तर आपण वळूया व्हिडिओमध्ये. बीड जिल्ह्यामध्ये कोण बाजी मारणार? पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे की अशोक हिंगे पाटील? काय आहे इथलं राजकीय समीकरण? पहिले आपण राजकीय समीकरण बघू. राजकीय समीकरणामध्ये मुंडे घराण्याचा इथं खूप दबदबा आहे. गोपीनाथ मुंडे यांची एक हाती सत्ता या बीड जिल्ह्यामध्ये पूर्वीपासून होती. त्यांचा वारसा चालवणाऱ्या पंकजा मुंडे यांनी हा बीड मतदारसंघ तसा वारसा चालवलेला आहे व आपली छाप या मतदारसंघामध्ये सोडलेली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे जे की बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांना खूप मोठे कडवे आव्हान देणार आहेत का? कारण येथील जे राजकीय समीकरण आहे यामध्ये महाविकास आघाडीकडनं बजरंग सोनवणे हे इथं उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने सुद्धा इथे एक मराठा उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे. त्यामुळे जातीय समीकरण इथे ढवळून निघणार आहेत का? येथील जे समीकरण आपण मांडण्याचा प्रयत्न करू आपण. येथील जातीय समीकरण इथं ओबीसी पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. 2 ते 2.5 लाख या प्रमाणात इथं मतदार ओबीसीचा आहे. दुसरीकडे मराठा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इथं मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे. 6 ते 7 लाखापर्यंत इथं त्यांचा आकडेवारी आहे. तसेच इथं बौद्ध समाज पण खूप मोठ्या प्रमाणात आहे, 2 ते 3 लाखापर्यंत. व मुस्लिम समाजाची पण इथं लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे सामाजिक समीकरण कोणाच्या पथ्या पडणार किंवा कोणाला इथून सरळ ठरणार याचं विश्लेषण आपण करणारच आहोत. आणखी यावेळेस पंकजा मुंडे यांनी ज्यावेळेस मनोज जरांगे यांच्या बाबतीत एक विधान केलेलं होतं की रस्त्यावर मोर्चे बांधणी करून आरक्षण मिळत नाही, त्यासाठी संसदेमध्ये जावं लागतं. याचा इम्पॅक्ट कुठेतरी इतर मराठा मतदारांवर पडताना दिसत आहे व मराठा जे की मतदार आहे इथं पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये जाताना दिसतोय. सध्या तरी माध्यमामध्ये हीच चर्चा दिसून येते. परंतु इथे बजरंग सोनवणे यांच्या बाबतीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात चान्सेस दिसत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीने इथे मराठा उमेदवार उभा करून इथं जिंकण्याचे चान्सेस असं ठेवलेले आहेत. कारण मराठा समाज इथं खूप मोठ्या संख्येने आहे. तसंच बौद्ध समाज व मुस्लिम समाजाचे जर मतं जर अशोक हिंगे पाटलांना पडले तर इथं गणित वेगळं पण असू शकतं. इथे जे सामाजिक जे रचना मांडले, जे मुद्दे मांडले, यानंतर इथं मुळामध्ये जे की विकासाचे मुद्दे, ते विकासाचे मुद्दे या मतदारसंघामध्ये मांडले जातील का? इथे काय विकास झालेला आहे याच्यावर इलेक्शन होणार का, मतदान होणार का? की राजकीय व सामाजिक पगडा असलेला समाजावरच याचं मतदान होणार आहे? आपल्याला काय वाटतं, इथून कोण बाजी मारणार? पंकजा मुंडे हे आपला गड राखतील का? बजरंग सोनवणे हे निवडून येतील की अशोक हिंगे पाटील इथे सरस करणार? आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपण व्यक्त व्हावे. कोण बाजी मारणार? पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे की अशोक हिंगे पाटील? तत्पूर्वी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.